स्वीटू. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हॅलो. तो मी आज ऑफिसला जरा उशिरा येणार आहे. ओके. येस ऑल राईट. बाय बाय. काय करतेस? ब्रेकफास्टची तयारी. बस तुम्ही घेऊन येते. क्या बात आहे. नको नको, मी तुला तयारीत मदत करतो. काही गरज नाहीये. का नाही? नको तू. तुला मला मदत करायची. हा तुला मला मदत करायची. करायची. हे कॉफी तुझी. हा पी, मला मदत कर आणि ऑफिसला जा. ऑफिसला उशिरा जाणार आहे आज मिसेस खानविलकर. कशाला? अरे स्वीटू, मेरा प्रोटीन. सॉरी 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 सॉरी, मैंने डिस्टर्ब तो नहीं किया ना? गुड मॉर्निंग रॉकी. गुड मॉर्निंग मुंबई. प्रोटीन शेक. प्रोटीन शेक. प्रोटीन शेक. मुंबई होता है. अच्छा है. रॉकी दादा. टिश्यू पेपर. जाने दो, छोड़ो, चलने दो. ओके. अच्छा है ये. काय? प्रोटीन शेक अच्छा है. येस. और नहीं आप चले रहे हो, मैं जाता. रॉकी दादा. इट्स ओके. गुड मॉर्निंग. इथे बस ना टेबलावर. इट्स ओके. काय सांगतो तू? असं वाटतंय मी काय वागले? तरी येईल परत तू. शकू मावशी कुठे? तू दरवेळेस मला शकू मावशी करून. गुड मॉर्निंग आई. गप्प बस खोटारडा. गुड मॉर्निंग स्वीटू. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तू काय स्वीटूला कामात मदत करतोय? नाही. एक मिनिट. ठरवा आधी आपापसात आणि मग मला सांगा. नाही, एक मिनिट. तू सकाळपासून कुठे गेली होतीस? मी ते आणि हे काय? मावशी काय नाही, ते क्लिनिक मध्ये गेले होते रे. कशाला? रुटीन चेकअप साठी गेले होते. सगळं ठीक आहे. एक मिनिट, मग तुम्ही आम्हाला सांगितलं का नाही? आम्ही आलो असतो ना तुमच्या बरोबर. हो मला असता. सगळं ठीक आहे. सगळं ठीक आहे, तर तू घाईघाईत का गेलीस सकाळी सकाळी? मी घाईघाईत नाही गेले, तुम्हाला सांगायचं राहून गेलं इतकंच, बस बाकी काही नाही. ओके. आणि मला भूक लागली आहे, प्लीज नाश्ता आणते. आणते. नाश्ता आणते. हा नाश्ता. तू बस ऐक. तू पण नाश्ता आणतो? नाही मी इथे बस. रुटीन चेकअप झालाय ना तुझा. तुला ती नाश्ता आणते, मी पाणी पिऊन आलो. ओके. ऐकलंस का? साखर आहे का? काय 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 पाणी पितोय ना. हो ते तू मगाशी सांगितलंस. झालं ना पिऊन? हो. आज तुझ्या आणि नलूच्या रिस्पॉन्सिबिलिटीवर मी घरी थांबले ना. तू तुला वेळेवर जायला हवं ना ऑफिसमध्ये. हो ना, मी पण हेच सांगते त्याला मगासपासून. हो 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 हो. म्हणजे का ऑफिसला? हा हो. जातो मी. पाणी पित होतो. ऑल राईट, ठीक आहे. जातो ऑफिसला. ओम डबा दे. हा नाही मी देते. ओम. काय? कोणा तरी राग आलाय का? कोणी चिडलंय का माझ्यावर? गाल लाल झाले ना. कसं लाल नाही झालंय. इतर सगळ्यांना वेळ दिला तुझ्याकडे वेळ, पण मला वेळ दिला तुझ्याकडे वेळ नाहीये. नाही बोलाय. नाही ठीक आहे, आता मला ऑफिसला उशीर झालाय त्यामुळे मी चालू.
गुड मॉर्निंग मम्मी जी। गुड मॉर्निंग रॉकी। मम्मी जी सवेरे सवेरे कहाँ गई थी आप? अब काही नाही रे, रुटीन चेकअप साठी गेले होते. स्वीटू मेरे को कुछ दूसरा देना ये. रॉकी जरा. हाँ जी सही. स्वीटू बाळा, हाँ तू बस आमच्याबरोबर नाश्ता करून घे. नहीं ठीक है मावशी. देखा स्वीटू, मम्मी जी को तेरी कितनी फिक्र है. हाँ अरे मग लाडकी सून आहे माझी, काळजी वाटणारच. मावशी पण मला काय वाटतं माहितीये का, की आपण दोघींनी मिळून या घरच्या लेकीची काळजी करायला पाहिजे आता. करेक्ट. मम्मी जी वो ना आजकल खाना भी नहीं खा रही. मतलब मैंने उसको अब भी कहा कि चल साथ में नाश्ता करते, तो मुझे बोली नहीं तू जा. कमाल है. अरे मग मला सांग, मला दे बघू, मी घेऊन जाते नाही 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 मावशी, ब्रेकफास्ट मी नेऊन देईन त्यांना, पण मी त्याबद्दल नाही बोलत. मग मी असं म्हणत होते की आपण मालविका ताईंच्या लग्नाचं बघायला पाहिजे ना. क्या बात है स्वीटू. अरे स्वीटू, तेरे मुंह में ना वो रबड़ी गुलाब जामुन तेरे को जो पसंद है ना वो यार कसम से. ओए बल्ले बल्ले मम्मी जी, आज मेरे यार की शादी है, आज मेरे यार की शादी है, यार की शादी है. रॉकी, हाँ काय यार, यार की शादी. अरे सॉरी सॉरी, आज तो मेरी शादी है, आज तो मेरी शादी है, मेरी शादी है, आज तो मावशी मी बरोबर बोलते ना. आता बरोबर बोललीस, घरच्या सुनेसारखी. मी काय म्हणते, मी आत्ताच गुरुजींना फोन करते. हो ह्या वर्षी उडवून टाकूया बार, नाहीतरी दोघांच्या मनात आहेच. अरे अगदी. उड़ा दो. म्हणजे मावशी मी असं ऐकलंय, मला माहित नाही कारण मी कधी बघितलं नाही, पण रॉकी दादांच्या घरच्यांकडे म्हणे बिदाई खूप भारी करतात. एक्चुअली अरे एकदम जोरदार. हाँ? मैं क्या बोलता हूँ, तुम लोग ना बेबी को एकदम अच्छे से धमाके से विदाई करो ना, उसके ससुराल भेजो ना. पण बिदाई कशाला करायची, तुम्ही घेऊन जा ना त्यांना सोबत. हाँ यार, मेरी शादी में भूल जाता. हॅलो, नमस्ते गुरुजी, मी शकू खानवेलकर बोलते. हो हो मी बरी आहे. बरं, मला तुम्हाला भेटायला यायचं होतं जरा. नाही, मालविकाच्या लग्नाच्या बाबतीत बोलायचं होतं थोडं. हो का, नाशिकात राहतात का? दुपारनंतर भेटाल का? बरं ठीक आहे, मग आम्ही येतो. बरं बरं ठीक, ओके, ठेव फोन. तो मैं बेबी को अभी बोलता हूँ. अरे फोन कशाला, जाऊन सांग ना. अरे मम्मी जी जोर से प्रेशर आया ना मेरे को. का? अरे शादी का प्रेशर आया मम्मी जी. आप भी एक मिनट, मैं फोन लगाता हूँ. हेलो बेबी, क्या कर रही हो? अच्छा सुनो ना, मेरे ना शादी की डेट फिक्स हो गई है. अपनी शादी की डेट फिक्स हो गई है. मतलब वो करने जाना है, इसलिए तुम, मैं और मम्मी जी अपनों तीनों को ना नासिक जाना पड़ेगा फटाफट गुरुजी के पास. तो तुम जल्दी तैयार हो जाओ, मैं आता हूँ तुम्हें लेने. क्या कहा? मम्मी जी बेबी कह रही है कि ओम भाई और स्वीटू दोनों को लेके चलते. ताईंना आम्हाला का घेऊन जायचंय? इथे आम्ही दोघं थांबलेलं नकोय का त्यांना? तसंही ते लग्न त्यांना आवडलं नाहीये. तिला सांग, ते दोघं नंतर भेटून येतील. तिला सांग ते दोघं नंतर भेटून येतील गुरुजींना. तसंही त्यांचं नवीन लग्न आहे की नाही. तसंही नवीन लग्न आहे ना, एकांत मिळायला हवा त्यांना. त्यांना एकांत मिळा. हेलो, ठेवला फोन. अरे रख दिया. मैं अभी जाके तैयारी करता हूँ. अरे अरे रॉकी दादा हे अरे मैं अरे भूक लागेल नाशिक में जाते थे खाऊंगा. बाय. मावशी तुम्हाला काही आणू अजून? नाही नाही नको. स्वीटू, मी काय म्हणते, आम्ही घरात कुणीही नसलो तर चालेल ना? नाही नाही मग ठीक आहे, मग मी ओमला घेऊन जाते. नको. नाही तसं मला म्हणायचं. हा, नाही, मग कसं? मी हे घेऊन जाते.
मावशी हॅलो नलू, ऐक ना. अगं मी जरा नाशिकला जाते गुरुजींना भेटायला. नाही नाही काही नाही, तायडीच्या लग्नाबद्दल बोलायचंय. हो हो, तू जरा आजचा दिवस सांभाळशील का? नाही म्हणजे ऑफिसमध्ये मी नसणार ना अख्खा दिवस. हा बरं बरं ठीक आहे. हा 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 ठेवते मी फोन. अहो ऐका ना, शकू आज ऑफिसला येणार नाहीये, मला ऑफिसला लवकर जावं लागेल. भाजीचं बक्षीस तुझं हा, आणि मटार सोलायला घेतले होते मी, ते जरा सोलशील का? आणि लोणी पण कडवून ठेव. मी करते वहिनी, तुम्ही सावकाश जा. हो हो हो. अरे हे मागच्या बुधवारी 50 चपात्या जास्त होत्या, त्याची नोंद केलीस का तू? हो दादा, हे बघा. अहो मी निघते. हे नलू थांब जरा. काय हो आता? अहो हे काही डबा न घेता चालली होतीस तू? डबा न्यायला विसरायचं नाहीये आणि स्वतःची काळजी घे. हो हो. आणि डब्यात एक वडी ठेवली, ती आठवणीने खा. खा दादा वडी. भाऊजी अरे म्हणजे काय, माझी बायको नोकरी करते, त्याचा अभिमान नको का वाटायला मला? सॉरी का बाबा, काय करू मी बोललो होतो माहितीये मला. अहो अगं तू ऐकून तर घे माझं. आवाज कुठून येतोय? कोणतरी कुसबुस करतोय. अरे बापरे, माझ्या रेडिओचा बहुतेक प्रॉब्लेम झाला वाटतं. अरे रेडिओ तर बंद आहे, मग आवाज कुठून येतोय? कुठेतरी कुसबुस चालली. हा सॉरी का बाबा, काय करू मी बोललो होतो माहितीये मला. हो अगं तू ऐकून तर घे माझं. अगं सॉरी, आता घेतली आईने लिपस्टिक तर मी काय करू, मी आणून देतो तुला. हो म्हटलं ना, प्रॉमिस प्रॉमिस आणून देतो. हो नवीन लिपस्टिक घेऊन ये. हो हा तू आहे सोय चिन्या, कोणाशी बोलत होतास? हा काय कोणाशी नाही, कामाचा ऑफिस मधला फोन होता. ऑफिस मध्ये असं लपून छपून बोलतात काय? नाही ते काय दादा तुला सांगतोय, ह्याचं काहीतरी लफडं आहे, याची कोणतरी गर्लफ्रेंड आहे. हा नाही काय, तुम्ही कान सोडा, दुखतंय. अरे शरद, कान सोड त्याचा, दुखतोय रे बाबा, सोड ना. हा दादा ती लक्षणं मला काय ठीक दिसत नाहीत. काहीतरीच काय बोलतोयस तू? अरे चिन्याचं वय काय, तू काय बोलतोय? काय रे चिन्या, काय बोलतोय बाबा? काय रे चिन्या, काय चाललंय तुझं? अहो मी जाते. जाते नाही, निघते. निघते म्हणायचं असं तूच म्हणतेस ना? हो मी येते. हा चला सांभाळून जा. हे सुमन येते का? तू इथे कुठे चालला? अरे बाबा ऐका ना. अरे शरद, बाबा ऐका ना. अहो बाबा अरे नाही का? शरद, माझी खरं बोलायचं. बाबा कोण नाहीये, तुम्ही काय बाहेरच्या माणसासमोर इज्जत करताय. हे घ्या दादा पैसे. हा. हा हिशोब चेक करा, मी येतो. हो. अरे थांब ना. हे नाव सांग. नाव काय, मी आईला नाव सांगे ना. हे आई, सुमन. ये दादा, तू काय माझी तक्रार करणार सुमनकडे? अरे बाबा, माझं वेगळंच काम आहे. काय दादा? सुमन, ठीक आहे. हे तुझे चपात्यांचे पैसे. आधी नलू बघत होती, आता तू बघत. मी आणि एवढे पैसे नाही. तुझ्या कष्टाचे पैसे आहेत ते. हे दादा तिला कशाला देतो, तिला काय कळतं यातलं? शरद, असं बोलायचं नाहीये. न कळायला काय झालं? आधी सगळं नलू बघत होती, आता सुमन बघणार आहे. अरे पण हे बघ शरद, हक्काच्या बाबतीत ना आपण ह्या बायकांना बरंच काही बोलतो. काही मनाला लागेल असं, काही अपमानास्पद. आणि घराच्या गृहिणी काम करतात ना, त्यांना बरंच ऐकावं लागतं. वस्तुस्थिती अशी आहे ना की ह्या बायका घर सांभाळतात, मॅनेज करतात, एक नाही 1000 कामं करतात. त्याचा मोबदला पैशात कधी घेत नाही आणि तशी त्यांची अपेक्षाही नसते. आपण त्यांना गृहीत धरतो आणि त्या स्वतःला गृहीत धरतात ना, हे गृहीत धरणं जे आहे ना ते चुकीचं. या बायका घराचे काम करतात ना, त्याचा मान त्यांना द्यायलाच हवा. असं म्हणतो की बायकांना घरात मान द्यायलाच हवा. नलू ऑफिसला जाते, काम करते, पैसे कमवते,
तेवढंच काम आपली सुमन करते आणि या पैशांवर ना तिचा सत्य आहे. तर यानंतर हिला काय कळतं असं बोलायचं नाही. आलं लक्षात? अरे काय तुम्हाला तर ना माझी काही किंमतच नाहीये. अरे दादा बोलला म्हणून तूही मला बोलतेस? काय हे बघ स्वीटू, रात्री झोपताना दोघही दारं खिडक्या नीट लावा आणि झोपा. आणि हा दोघच आहात तर लाईट फॅन सगळ्या रूम्स मध्ये चेक करा. हो. येऊ? हो. बरं, ह्या वेळेला पिलो फाईट नको. तुम्ही चल येत. बाय. चल. रॉकी दादा, या वेळेला मुहूर्त पक्का करूनच या. अरे मेरे से पहले तो बेबी उधर बैठे गाड़ी में उतावली हो गई है. चल ये. बाय. नीट बाय. कळवा मावशी हो पोहोचले. हो. जाओ ना. रॉकी दादा, नहीं जाता. चल बाय. बाय. नीट जा रॉकी दादा, आठवणीने कळवा. हाँ हाँ पक्का. हे बोल नलू मावशी, तू ज्या पद्धतीने चेंजेस करायला सांगितलेत तसे जर आपण चेंजेस केले आपल्या बिझनेस मध्ये तर आपला अॅन्युअल इन्कम आपण वाढवू शकतो 20%. हो ना. पण ओम काय तो ते प्रेझेंटेशन ते आजच करू ना. हो प्रेझेंटेशन मी करतो, तू काळजी करू नकोस. आणि मी आईला सुद्धा ईमेल करतो. दॅट्स ऑल. म्हणजे ठीक आहे, म्हणजे वेळ लागला तरी मी करीन. मग मी पण थांबू का आज? नाही, तू नको थांबूस, तू तुझ्या वेळेला जा. मी करतो. इट्स ओके. बर चालेल. अरे स्वीटूचा फोन आहे. मला बोलायचं. मी बोलू का? हॅलो स्वीटू. हा अगं बाळा, मी बोलते. आई, तुझ्याकडे कसा आला ओमचा फोन? अगं आम्ही एकत्र आहोत ना, ऑफिसमध्ये आहे मी. आत्ताच आमची मीटिंग संपली. अच्छा बरं बरं. अगं तुझा फोन बघितला ना तर मीच म्हटलं की मला बोलायचंय जरा. ऐक ना, तुझ्या नवऱ्याला विचारून फोन घेतलाय मी. नाही तसं नाही काही, सहज मी केला होता. नाही आता काही सहज बिहज काही नाही. कळतंय मला, तुला आता फक्त तुझ्या नवऱ्याशी बोलायचंय, बाकी आईशी बोलायचं नाहीये तुला. अगं नाही असं अजिबातच नाहीये. काय, कशी आहेस तू? काय म्हणतेस? आता काय बोलू मी? अगं ओम कामात आहे. नाही तुला काही निरोप द्यायचा असेल तर सांग मला, मी सांगते त्याला. नाही अगं काही नाही, मी म्हटलं ना तुला सहजच फोन केला होता. तो कामात असेल तर मी नंतर करते त्याला. अगं नाही ग बाळा, गंमत केली मी. हा इकडे समोर उभा आहे माझा. थांब देते. हा घे बाबा, तुझ्या बायकोला तुझ्याशी बोलायचं, बाकी कुणाशी बोलायचं नाही. हा स्वीटू बोल. ओम ऐक ना, शकू मावशी नाशिकला गेलेत गुरुजींकडे. मग? मालविकाताई पण गेल्यात सोबत. मग? आणि त्यांच्या बरोबर रॉकी दादा पण गेलेत नाशिकला. मग मी काय करू? नाही काही नको, तेच कळवायला फोन केला होता. तुम्हाला हे कळवायला फोन केलास की ते बाहेर गेलेत? नाही की मी घरात एकटी आहे. आलोच. मला जरा जावं लागेल. काय? मला एक काम आहे. अरे पण ते प्रेझेंटेशन उद्या होईल ना. टेन्शन नको घेऊस. काम जरा अर्जंट आहे. आय हॅव टू गो. ओके बाय. नाही अरे ते आजच का? अरे ओम ऐक ना, ह्याला काय झालं अचानक कसं?